घरफोडीच्या वाढत्या घटनांवर आळा घालत नाशिक रोड पोलीस स्टेशन या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एका महिला आरोपीला अटक केली आहे। तिच्याकडून चोरीस गेलेले 67,500 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले। पोलीस पथक चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिन्नर फाटा परिसरातील साठेनगर येथे सापळा रचण्यात आला। त्यावेळी संशयित मनीषा गोरख पाटील व वर्ष 50 राहणार उंबरखेड तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हिला ताब्यात घेण्यात आले। अंगझडती दरम्यान तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं। एकूण 67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित महिलेविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। या धडक कारवाईमुळे नाशिक रोड परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळावली असून घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक सह्याद्री न्यूज, नाशिक। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग ह्या गुन्ह्यांचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत यापूर्वी आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथक हा वारंवार प्रयत्न करत होता। त्यामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। CR नंबर 154/26 या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत होते। त्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेत असताना यातील जे पाहिजे आरोपी हे सिन्नर फाटा साठेनगर या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी ही पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस अंमलदार नाना पानसरे, पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना प्राप्त झाली। त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शोध पथकाची टीम घेऊन तात्काळ साठेनगर या ठिकाणी गेले। शितापेने सदर महिला अंमलदारांच्या मदतीने जे पाहिजे आरोपी हिला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेऊन 2 पंचांच्या समक्ष तिची अंगझडती घेण्यात आलेली। त्या अंगझडतीमध्ये CR नंबर 154/26 या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता, मंगळसूत्र, सोन्याच्या 2 वाट्या, तसेच मंगळसूत्रातील छोटे मोठे आकाराचे असे 12 मणे असे एकूण 67,500 रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग संगीता निकम मॅडम, तसेच माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ व पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आलेली आहे। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।